हा 404 मधून बोलतोय, गुरुनाथ सुभेदारचा बाबा. जरा आमचा अथर्व खाली गार्डन मध्ये खेळत असेल, बघताय का? हा. का म्हणला? अगं बघतोय तो. नीट पाय म्हणा. काय? बघा जरा, तिथेच कुठेतरी असेल खेळत. काय? का म्हणला? हे खाली नाही पोट्ट. का? खाली नाही, नेहाकडे नाही, मग पोट्ट गेलं कुठे असेल हे पोट्ट? एक काम करा, तुम्ही राधिकाला फोन लावा. अगं कशाला? येईल तो, असेल इथेच कुठे. नाही नाही बाई, तिला सांगायला पाहिजे. तुम्ही फोन लावा तिला. कळवतो. हॅलो बाबा. हॅलो सुनबाई. काय? लगेच येते. हो ताबडतोब. वा, हो तुम्ही बसून कराला, तुम्ही उठा ना, शोधायला पाहिजे ना. उठा उठा, चल जाऊया शोधायला. तर आता का करून राहिले तुम्ही? चला ना, आता जाऊया ना शोधायला. हा बाबा बोला. अरे नाही म्हणजे अथर्व कुठे गेला काही कळत नाहीये. सापडत नाही म्हणजे? अहो बाबा असेल, तिथेच असेल, कुठे जाणार आहे? म्हणजे मी नेहाकडे विचारलं, खाली वॉचमॅनला विचारलं, बागेत बघायला सांगितलं, पण काय कळत नाही रे. बाबा टेन्शन घेऊ नका, असेल इथेच तो. अच्छा बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तिथेच बघा. मी पण आलोच मग. हा लगेच आलो. हा लवकर येतो. हा डोंट वरी, आलोच मी. चल आपण शोधूया. चल 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 लवकर. मी ये आले. लवकर ये. हा. अरे आवडला का तुला नानीच्या हातचा शिरा? तू इथं आलास, माझंही पोट भरलं हो. अथर्व, तुला हवं तेव्हा येत जा हा आमच्याकडे. नाही म्हणजे तशी आवडतात मुलं मला, फक्त जास्त मस्ती केली की बोर होतं. तुझं बाळ आलं ना की त्यांनी मस्ती केलेली सुद्धा आवडायला लागेल बघ. नानी, अथर्वला अजून हाक नाही मारली आईनी. मला पण आश्चर्य वाटतंय. नाना त्यात काय आश्चर्य वाटायचं. नाही पण आपण ह्याला सोडूनच येऊया, नाही तर उगाच राधिकाला ओरडतील त्या. नाही, मला अगोदर खायचं आहे. अरे हो, हे खाऊन मगच म्हणते मी. पोटभर खा. मी आले, एक मिनिट. हा हॅलो. हा समिधा. हा सर बोला. काय नाही, अथर्व आहे ना तुझ्याकडेच अजून? हो हो आहे. काही नाही, आई बाबा शोधतायत त्याला. हो का? बरं बरं. ठीक आहे, फार ताणू नकोस. उगीच पॅनिक होतील ते. त्याला घरी सोड पटकन. हा ठीक आहे. नाही तो खातोय आता, त्याचं खाऊन झालं की लगेच घरी सोडते. हा ठीक आहे. आई तुम्ही शांत व्हा, त्याला सगळे शोधतायत, सापडेल तो कुठेतरी. ते अहो इथेच असेल कुठेतरी, पोरांना ते खेळ. सगळीकडे पाहिलं, कुठं तर नाहीये. चूक माझीच झाली. मी त्याला असं सोडायला नाही तुम्ही पाहिजे. असे घाबरू नका. आई आई बसा इथे, बसा 2 मिनिटं बसा. बसा इथे शांत का व्हा. करू, काही कळू बसा. नाही राहिलं बा. हे बघा तुम्ही घाबरू नका. नाही सापडलं ना तर आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ. नाही बा, पोलीस नको बाई, पोलीस नको. काय काय झालं तुम्हाला? राधिका, आपला अथर्व माहित नाही का कुठे गेला. अहो अहो तुम्ही रडू नका, तो असेल इथेच कुठेतरी. मी त्याला सोडला होता, न्यायाकडे जातो बोललं. काय तू शांत हो, शांत शांत हो, शांत हो. मी खाली बेसमेंटला पण बघून आलो, गच्चीतही बघून आलो, दोन्हीकडे नाही येतो. नाही का? तुम्ही तुम्ही कुठे कुठे पाहिलं? गार्डन मध्ये गेला होतात का? बाबा कुठे? बाबा शोधत राहिले. शौनककडे पाहिलं का? तिथे असतो कधी कधी. नाही मग चला त्यांच्याकडे बघूया. तुम्ही बाबांना बोलवा, आई. आपण तिकडे जाऊया. हो सर. आई काळजी करू नकोस तू. हो ना. असेल तो. कुठे गेलं असेल पोट्ट? तेच तर ना बाबा, असा कसा गेला तो? त्याला पार्किंग मध्ये शोधलं ना तू? बाबा शौनककडे पण जाऊन आले,
नाही येतो तिथे. राधिका मग असं कसा गेला? तुझं लक्ष नव्हतं का? अरे तिचं लक्ष असेल ती घरी होती का? नाही सगळं माझंच चुकलंय. बरं माझ्याकडनं दुर्लक्ष झालं. मी नको असं करायला हवं होतं. नाही तो मला का म्हणला की मी नेहाकडे जातो. ते म्हटलं बाबा नेहाकडे जाते तर बा जा, रोजचं जाते ना. मी म्हटलं मी येऊ का सोडायला? तर तो म्हणला की नको मी जाते. तर मी म्हटलं ठीक आहे, दरवाजा लावून घेतला. मला का माहित होतं तो कुठे जाईल. हो आई, बापा देवा, माझ्या लेकराला सुखरूप घरी पाठव. आई त्याला काही नाही होणार, तुम्ही शांत व्हा बरं. मजा आली ना? हा? चला आता घरी यायचं. सगळे वाट बघत. हा बघा, नाही बघा यांच्याकडे होता आणि आपण टेन्शन मध्ये शोधतोय त्याला सगळीकडे. काय काय झालं काय? काय झालं मिस्टर दामले? आम्ही अथर्वला वेड्यासारखं शोधतोय. इथे आमच्या मनात नको नको ते विचार निर्माण होत आहेत. अहो आमची सर्वांची तारांबळ उडाली आणि आम्हाला न सांगता अथर्वला तुम्ही तुमच्या घरात घेऊन बसला. नाही काहीतरी गैरसमज होतोय आपला. म्हणजे मी नाही घेऊन गेलो त्याला, तो स्वतःहून आला. वैदिनी पाहिलं की त्याला येताना इकडे. आई, मी केव्हा पाहिलं बरं? काय बी खोटं बोलून आला तुम्ही हो. अरे मी खोटं कशाला बोलू? पण तुम्ही हवं तर समिधाला विचारा. समिधा, हा नाना, काय अथर्व झालं? अथर्व आपल्या घरी आला तेव्हा तू इथंच होतीस बरोबर? हो. मग आपल्याकडे येताना वहिनी समोरच होत्या. हो. बाबा काय बरं, आता खोटेपणाचा एकदम कळसच झाला. मी कुठे खोटं बोलतीये? हवं तर याला विचारा. अथर्व इकडे मला सांग, जेव्हा तू आमच्याकडे आलास तेव्हा आजी होती की नाही इकडे? बघा आपण तेच म्हणतोय.